रोहित दादा, गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ता शरयू हांडे याला मारहाण झाली, त्या ठिकाणी त्यांनी आरोप केला आहे की तुम्ही दुसऱ्या नंबरवरून त्याला व्हिडिओ कॉल केला होता आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण करायच्या आधी व्हिडिओ कॉल केला, अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे। एक तर तुम्ही समजून घ्या, कुठल्याही व्यक्तीने जर कायदा व सुव्यवस्था हातात घेतला असेल, तो आमचा कार्यकर्ताही असला तरी आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या कृत्याचं समर्थन करत नाही। एक तर व्हिडिओ कॉल मी कोणाशी करत नाही। आणि काल आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरपासून मी वाशिमपर्यंत येत असताना एकही फोन कोणाचा घेतला नाही। व्हिडिओ कॉल मी माझ्या बायकोबरोबर, माझ्या मित्रपरिवारावर, माझ्या मुलांबरोबर सुद्धा मी करत नाही। तर हा कोण लागून गेला ह्याच्याबरोबर मी व्हिडिओ कॉल करणार आहे? आता तुमच्याकडे सरकार आहे, तुम्ही SIT फॉर्म करा। मीच म्हणतो होम मिनिस्टर साहेबांना की तुम्ही SIT फॉर्म करा आणि जे काय खरं आहे ते त्या ठिकाणी मी फक्त सरकारच्या विरोधात बोलतोय। सरकारमध्ये असणारे जे सर्व मंत्री आहेत त्यांचे जे काळे कारनामे आहेत ते मी लोकांसमोर आणत आहे। आणि आज सरकारच्या विरोधात बोलणारा मी अनेक लोक आहेत, त्यातला मी एक आहे आणि माझ्यावर कुठेतरी कारवाई करायची, माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे प्रकरण कुठेतरी त्याला मीडिया अटेन्शन नाही तर वेगळ्या पद्धतीने याच्यात काही लक्ष सरकारच्या माध्यमातून घातलंय असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय। पण तुम्ही कितीही प्रयत्न केलं तर आम्ही काही शांत बसणार नाही। SIT फॉर्म करा, जे खरं काय ते लोकांसमोर तिथं पुढं आलं पाहिजे असं आमची सुद्धा भूमिका आहे। त्याच्याचबरोबर हा जो सुरवसे नावाचा धनगर समाजाचा आमचा कार्यकर्ता आहे, आता ह्या व्यक्तीच्या बाबतीत 2-3 महिन्यापूर्वी कदाचित त्याला फार बेदम मारलं गेलं होतं आणि त्याच्यात त्याचा व्हिडिओ हा प्रसिद्ध केला होता आणि त्या व्यक्तीचा इगो हर्ट झाला होता। पण किती काही झालं तरी तुम्ही कायदा व सुव्यवस्था हातात घेत असाल तर ते योग्य नाही असं आमच्या सगळ्यांची भूमिका आहे।